निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही JK बिल्डिंगमध्ये गेलो होतो आणि JK बिल्डिंगच्या आसपास सगळे लोक तयार होते आज जॉर्जला ठोकायचा म्हणून. बरं. आणि आम्हाला इन्फॉर्मेशन होती आणि सगळे असे जय्यत मारामारी करायच्या मूडमध्ये होते सगळे. आणि त्या काळामध्ये हातातलं हत्यार म्हणजे काय दारुड्यानं पैसे दिलेले असायचे आणि त्यांनी दंगा करायचा अशी कल्पना होती. तर तेव्हापासून पैसे वाटप चालू आहे का हो? आपल्याला भारताला जुनी सवय असं काय ना. बरं. आणि आपल्या रक्तात येते आपल्याला. तर तिथे जात असताना तर आम्हाला खबर आली 204 चर्नी रोडवरून आम्ही निघालो त्यावेळी जॉर्जचे सहकारी सगळे तिकडे होते. दंडवते होते किंवा नारायण फेनानी होते वगैरे. ते म्हणायचे की जॉर्ज सांभाळून रे बाबा आज तिकडून खबर अशी आहे काय वगैरे. म्हटलं मी येतो. मी आणि एक विनोद जानी नावाचा माझा एक मित्र होता. तो म्हणाला निळू चले जाएंगे साला. त्याला जरा तो थोडा राडेबाज होता आणि त्याला असं वाटलं की मारामारी करताना आपण दारू प्यायलो आणि तो जाऊन एक थोडीशी दारू पिऊन आला होता तो. आणि मी नव्हतो प्यालो. आम्ही दोघे आणि आमच्याबरोबर तिसरा माणूस असे आम्ही तिकडे गेलो आणि समोरून आमच्या अंगावर ज्यावेळी लोक आले त्यातलं एक माणूस प्यालेला होता आणि तो भिडला जॉर्जला सर. बरं. माझी फाटली. मी म्हटले आपलं काय खरं नाही. एक तर माझं वय नाही आणि मी काही जॉर्ज नव्हे. माझा जीव माझे पाय लटपटले. म्हटले आता आपलं काही खरं नाही. विनोदला म्हटलं विनोद हे काय होणार देखेंगे म्हणाला. जॉर्ज त्या विनोद जानीने तोंड उघडलं आणि भपका आला त्या दारूचा. बरोबरचा विनोद जानी प्यालेला होता. जॉर्ज त्याला म्हणाला विनोद साईडला. मी म्हटलं जॉर्ज काय करायचं. मी काय बोललो याच्याशी लक्षही नव्हतं. जॉर्ज शांतपणे गेला. चारही बाजूने लोक म्हणजे 5-10 हजार लोक होते. जॉर्जने त्या माणसा खांद्यावर हात ठेवला. काय बाबा मराठीतून बोलायला सुरुवात केली. काय काही बायका पोरं कशी आहेत काय दारूवर पैसे करतो तर ते मुलांवर केलेस तर तुझं बरं चालेल कशाला असं तू करतो. त्या माणसाला काही कळेना. तो असा बॉल येणार हे त्याला काहीच कल्पना नाही. तो बघा होता आसपासचे लोक काय होते मग त्यांना काही गोंधळलं. मग जॉर्जनी त्याला असं खांद्यावर असं शांतपणे बाजूला केला. दुसऱ्या माणसाला बाजूला करणे गेलो आम्ही आतमध्ये. पुढे 5 मिनिटं गेल्यानंतर माझे लटपटणारे पाय थांबले. म्हटलं हे काय आहे. हा एक मी पाहिलेला असा प्रसंग पाहिलेली तुम्हाला जॉर्जच्या आसपासची एक 500,000 माणसं मिळतील. बरं. मी पाहिला म्हणजे मी काय जॉर्जवर माझी काही मालकी नाही. असे कितीतरी माणसं तुम्हाला दिसतील की जॉर्ज याच्या प्रसंगातून गेलेले आहेत. अत्यंत निर्भीड माणूस. मी बिहारमध्ये पुस्तक लिहिण्यासाठी ज्यावेळी गेलो ना त्यावेळी सुद्धा असंच होतं. म्हणजे त्यांच्या गाडीवर इतक्या वेळेला दगडांचा मारा झाला. त्यांची गाडी जाळण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर जॉर्ज त्या गाडीच्या खाली उतरून तशाच फाटक्या अवस्थेमध्ये बसून होते आणि नंतर कोणीतरी त्यांना मोटरसायकलवरून घेऊन गेलं. असे किस्से मला बिहारमध्ये इतके ऐकायला मिळाले हे पुस्तक लिहिण्याच्या निमित्तानं. तेव्हा असं होतं. आता मी सांगितले हा एखाद किस्सा बरोबर पण ह्या पलीकडे आपण जाऊन याच्यावरून तुमच्या लक्षात येईल काय ते. कारण बिहारमध्ये तर असे तुम्हाला किस्से कारण मुंबईपेक्षा बिहारमध्ये जॉर्जला याचं जास्ती तोंड द्यावं लागलं. बिहारमध्ये जातीयवाद होता. मुंबईमध्ये जातीयवादाचा मामला नव्हता. पॉलिटिकल होता. दारू पिऊन गुंड आणायचे. बिहारमध्ये ती जी भूमिया वर्सेस बाकीचे ह्या मारामारीमध्ये ते जॉर्जला टार्गेट करायचा प्रयत्न करायचे. खरं जॉर्जवर राग नव्हता त्यांचा. नंतर ते सुद्धा जॉर्जला येऊन भेटायचे की अहो मी तुमच्या विरोधात नव्हतो. पण बिहारमध्ये हे त्यांना जास्त फेस करावं लागलं.